आहे की या अधिवेशनाच्या माध्यमातून गोरगरीब आणि सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याकरता आम्ही पुढाकार घेऊ. खरं म्हणजे 1 महिना हे अधिवेशन चालणार आहे. 4 आठवड्याचं अधिवेशन आहे आणि मला याही गोष्टीचा अभिमान आहे की महाराष्ट्र विधानमंडळ एक असं विधानमंडळ आहे की देशामध्ये सर्वाधिक काळ आणि सर्वाधिक दिवस अधिवेशन हे महाराष्ट्र विधानमंडळात होतं. आमची संख्या ही अभूतपूर्व असली तरी आम्ही कुठेही अधिवेशनाचे दिवस कमी करा असा आग्रह बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीत केला नाही. कारण अधिवेशन एक असं माध्यम असतं की ज्यातनं सर्वसामान्य लोकांना आपण न्याय देऊ शकतो. या अधिवेशनामध्ये 6 मार्चला मी अर्थसंकल्प मांडणार आहे. खरं म्हणजे माननीय अजितदादा पवार यांनी या अर्थसंकल्पाकरता प्रचंड तयारी केली होती आणि एक चांगला अर्थसंकल्प देण्याचा त्यांचा मानस होता. दुर्दैवाने हा अर्थसंकल्प मांडण्याची वेळ ही माझ्यावर आलेली आहे. एक अर्थमंत्री म्हणून अजितदादांना जे मी जवळून बघितलं, कुठल्याही मुख्यमंत्र्यांना निर्धास्तपणे अर्थ खातं ज्या व्यक्तीला देता येईल असे अजितदादा होते. कारण अर्थव्यवस्थेची शिस्त ही ते सातत्याने पाळायचे. कधीही बेशिस्त कारभार ते चालवून घेत नव्हते आणि म्हणून आम्हाला खरं म्हणजे अर्थमंत्री म्हणून ते असल्यामुळे हे माहिती होतं की कुठे जर आम्ही अधिक लोकप्रिय अशा निर्णयांकडे गेलो आणि ते आर्थिक शिस्तीत बसत नसेल तर दादा आम्हाला स्पष्टपणे सांगतील की हे शक्य होणार नाही, ही आपली आर्थिक परिस्थिती नाही आणि जिथे आवश्यक आहे तिथे मार्ग देखील काढून देतील. अशा पद्धतीचे दादा यावेळेस नाही आहे. पण माननीय सुनेत्राबाईंनी पहिल्यांदाच या अधिवेशनाला सामोरं जात आहेत. राज्यसभेचा त्यांचा अनुभव आहे, विधानसभेत पहिल्यांदाच विधानमंडळात त्या येत आहेत. पण मला विश्वास आहे की अनेक वर्षाचा जो त्यांचा अनुभव आहे त्यामुळे त्या देखील अतिशय ठामपणे ज्या पद्धतीनं दादा भूमिका मांडायचे तशा पद्धतीनं या अधिवेशनाला